नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा त्याचं योग्य उत्तर काय असेल. भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन विद्यार्थी मित्रांनो चंदीगड या शहरामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचार. जगामधला सर्वात मोठा महासागर कोणता असेल? जगामधला सर्वात मोठा महासागर म्हणजे पॅसिफिक महासागर हा जगामधला सर्वात मोठा महासागर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसऱ्या ठिकाणी काय विचारलाय. लोह आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. लोह आणि ॲल्युमिनियमचं बघा सर्वात जास्त प्रमाण बघा विद्यार्थी मित्रांनो जांभी मृदेमध्ये असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये बघा सर्वात जास्त तांब्याचं उत्पादन होत असते? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. झारखंड बघा हे असं राज्य आहे, या राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचं उत्पादन होत असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री कोण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री कोण होते? बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचार. भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त गेलेलं आहे? भारताच्या मध्यामधून विचारले कोणतं वृत्त गेलेलं आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षेमध्ये होता. तर भारताच्या मध्यामधून बघा कर्कवृत्त हे गेलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं. सूर्यकिरण बघा पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती कालावधी लागतो? सूर्याचे किरण पृथ्वीवर पोहोचायला खालीलपैकी किती कालावधी लागतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे. 8 मिनिटे बघा 20 सेकंद विद्यार्थी मित्रांनो सूर्याची किरण बघा पृथ्वीवर पोहोचायला या ठिकाणी वेळ लागतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलंय. चिनूक बघा हे स्थानिक वारे आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ही वारे वाहतात? चिनूक वारे बघा स्थानिक वारे आहेत, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वाहतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे. चिनूक बघा हे स्थानिक वारे विद्यार्थी मित्रांनो रॉकी पर्वत या ठिकाणी वाहतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलं. कॅरेबियन समुद्रामध्ये निर्माण होणारी चक्रीवादळे यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. बघा कॅरेबियन समुद्रामध्ये विचारले निर्माण होणारी चक्रीवादळे यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे. त्यांना हरिकेन्स असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय. गॅब्रो हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? गॅब्रो हा खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. गॅब्रो बघा हा खडक आग्नेयजन्य खडक या प्रकारचा खडक आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे उत्तरासोबत PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.
बघा प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलं, भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा सोपा प्रश्न आहे. भारताच्या हरित क्रांतीचे जनक बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं, जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वसुंधरा दिन आपल्याकडे केव्हा असतो? तर 22 एप्रिल विद्यार्थी मित्रांनो, या दिवशी आपल्याकडे जागतिक वसुंधरा दिन असतो. 22 एप्रिल म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय, अमेरिका या खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. अमेरिगो वेस्पुसी विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका खंडाचा त्यांनी शोध लावला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलं, द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी. द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले? बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी विद्यार्थी मित्र व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी या ग्रंथाचं लेखन कोणी केलं होतं? तर कार्ल मार्क्स बघा यांनी द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी वगैरे त्यांनी या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं, लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांच्या काळामधला बघा रॅली आयोग हा खालीलपैकी कशाशी संबंधित होता? लॉर्ड कर्झन यांच्या काळामध्ये बघा रॅली आयोग होता, तर तो खालीलपैकी कशा संबंधीचा होता? बघा हा आयोग तर उच्च शिक्षण यांच्या संबंधीचा होता विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलं, 6 ते 14 या वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हा 6 ते 14 या वयोगटामध्ये बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? कलम 21A. बघा हा प्रश्न बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारलं, तलावांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? तलावाचे शहर खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? तलावांचे शहर बघा विद्यार्थी मित्रांनो, उदयपूर या शहराला या ठिकाणी तलावांचे शहर असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध विचारले कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले होते आणि सन 1918 मध्ये संपले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, नॉर्वे या देशाची राजधानी कोणती आहे? नॉर्वे या देशाची राजधानी कोणती असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर येतो का? नॉर्वे या देशाची राजधानी विद्यार्थी मित्रांनो, ओस्लो हे शहर नॉर्वे या देशाची राजधानी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी विषय क्रमांक 20 काय विचारलाय, राजाजी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हे वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य आहे. बघा राजाजी नॅशनल पार्क बघा हे वाघांसाठी राखीव आहे, तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, राजाजी नॅशनल पार्क विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं, बोडो ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलतात? बघा सर्वांनी सांगायचं झाला होता प्रश्न आपल्याकडे बोडो ही बघा आदिवासी जमात पण आहे. बोडो भाषा विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बोलतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं असेल? भारताचं विचारले सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे? भारतामधलं सर्वात दक्षिणेकडचं राज्य कोणतं आहे? तामिळनाडू राज्य आहे. तर सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणत्याला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 इंदिरा पॉईंट हे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी टोक आहे. विषय क्रमांक पुढचा, झोजिला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? झोजिला ही खिंड बघा योग्य उत्तर बघा सर्वांना माहीत आहे का? झोजिला ही खिंड विद्यार्थी मित्रांनो लडाख या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मलयगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या घाटामध्ये आहे? मलयगिरी हे शिखर कुठं असेल? पूर्व घाट, पश्चिम घाट, उत्तर घाट, सह्याद्री पर्वत.
विद्यार्थी मित्रांनो बघा, मलयगिरी हे शिखर बघा या ठिकाणी पूर्व घाटामधलं बघा एक महत्त्वपूर्ण शिखर आहे. मलयगिरी कुठं आहे? पूर्व घाटामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भ्राकरा नानगल. भ्राकरा नानगल हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भ्राकरा नानगल बघा हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो सतलज या नदीवरचा प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा, खालीलपैकी कोणत्या पिकाला मसाल्याच्या पदार्थाची राणी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या एका पिकाला मसाल्याच्या पदार्थाची राणी असे म्हणतात? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? वेलची. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 11, भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्यामध्ये होते. चंदनाचं सर्वाधिक उत्पादन बघा केरळ राज्यामध्ये होते. तंबाखूचं सर्वाधिक उत्पादन बघा तंबाखूचं सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश राज्यामध्ये होते. तागाचं सर्वाधिक उत्पादन पश्चिम बंगाल राज्यामध्ये होते. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचार? दांडेली. दांडेली हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? दांडेली बघा विद्यार्थी मित्रांनो हे अभयारण्य कर्नाटक या राज्यामधलं अभयारण्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रेल्वेच्या डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं कपूरथळा. बघा कपूरथळा या ठिकाणी काय होते? रेल्वेच्या डब्याची निर्मिती होते. बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, कपूरथळा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? रेल्वेचे इंजिन, रेल्वेचे डबे, रेल्वेचे बघा ट्रॅक. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचे, कपूरथळा बघा हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो रेल्वेच्या डब्यासाठी आहे. तर कपूरथळा हे ठिकाण कुठं आहे? पंजाब या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय हवाई वाहतूक एअर इंडिया. भारतीय हवाई वाहतूक एअर इंडिया यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? सन 1953 मध्ये एअर इंडिया यांची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कोरागा आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा त्याचं योग्य उत्तर काय असेल? कोरागा. कोरागा ही आदिवासी जमात विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामधली प्रमुख या ठिकाणी आदिवासी जमात आहे. कोरागा कुठं आहे? केरळ राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्त्री साक्षरता सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात कमी स्त्री साक्षरता असं एक कोणतं राज्य आहे? त्या राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री साक्षरता प्रमाण आहे. योग्य उत्तर काय पाहिजे? राजस्थान राज्य विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? स्वराज्य पक्षाची स्थापना विचारली खालीलपैकी केव्हा झालेली आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? स्वराज्य पक्ष बघा पक्षाची स्थापना सन 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, गांधी आयर्वियन करार. गांधी आयर्वियन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? गांधी आयर्वियन करार विद्यार्थी मित्रांनो सन 1931 या वर्षी गांधी आयर्वियन हा करार झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गदर संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? गदर संघटनेची स्थापना कोणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? लाला हरदयाळ. लाला हरदयाळ बघा यांनी गदर संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कलम 80 नुसार खालीलपैकी कोणत्या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा आता सर्वांनी सांगायचे कलम 80 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? कलम 80 मध्ये विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा. राज्यसभा या पदाची तरतूद कलम 80 मध्ये करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारत हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? बघा समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, गणराज्य आहे, साम्यवादी या प्रकारचं भारत हे राष्ट्र नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जागतिक विज्ञान दिवस खालीलपैकी केव्हा असतो आपल्याकडे? राष्ट्रीय विज्ञान दिवस आपल्याकडे केव्हा असतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी बघा आपल्याकडे राष्ट्रीय विज्ञान दिवस असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक बँक, वर्ल्ड बँक ऑफ वॉशिंग्टन. जागतिक बँकेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो पहा वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. जागतिक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा, सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतामधली पहिली बँक कोणती आहे? सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतामधली पहिली बँक कोणती असेल? तर या ठिकाणी RBI बघा ही सर्वात प्रथम राष्ट्रीयकरण झालेली पहिली बँक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले?
रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालेलं आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1949 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? मानवाचं शास्त्रीय नाव काय असेल? बघा सर्वांचं योग्य उत्तर येत आहे का? मानवाचं शास्त्रीय नाव कोणतं आहे? होमोसॅपियन. होमोसॅपियन बघा मानवाला या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे होमोसॅपियन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वयाच्या कोणत्या वर्षानंतर बघा दुधाचे दात पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येतात? खालीलपैकी कोणत्या वयानंतर विचारले? कोणत्या वयानंतर दुधाचे दात पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येतात? या ठिकाणी 7 वर्षानंतर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 28, अन्नाचे संपूर्ण पचन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत असते? अन्नाचं संपूर्ण पचन कोणत्या ठिकाणी होत असते? बघा विद्यार्थी मित्रांनो लहान आतडे या ठिकाणी अन्नाचं संपूर्ण पचन या ठिकाणी होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा, व्हिटॅमिन B9. व्हिटॅमिन B9 यांचं शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? आता याचं योग्य उत्तर काय असेल? व्हिटॅमिन B9 यांचं शास्त्रीय नाव कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 यायला पाहिजे. फॉलिक ॲसिड हे व्हिटॅमिन B9 या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पंडुरोग खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होणारा रोग आहे? पंडुरोग कशामुळे होतो? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. पंडुरोग विद्यार्थी मित्रांनो लोहाच्या अभावी होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती असेल? कोपनहेगन पहा. रशियाची कोणती आहे? रशियाची बघा मॉस्को आहे. मालदीवची माले आहे. डेन्मार्कची बघा डेन्मार्कची कोपनहेगन. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस कोण होता? बघा युरी गागारिन अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पंडित रविशंकर खालीलपैकी कोणत्या वाद्यप्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर विचारले कोणत्या वाद्यप्रकाराशी संबंधित आहेत? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सितार वादक होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? युनेस्कोचं मुख्यालय कुठं असेल? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पॅरिस बघा या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय पॅरिसला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. कलम 80 बघा आताच आपल्याकडे प्रश्न झाला होता. कलम 80 मध्ये राज्यसभा या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेचे 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे भारतीय राज्यघटनेचे 8वे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे? राजभाषा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? क्रिप्स मिशन बघा क्रिप्स मिशन विचारले भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? क्रिप्स मिशन बघा भारतामध्ये सन 1942 या वर्षी भारतामध्ये क्रिप्स मिशन आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा, महात्मा गांधीजी यांना एका माणसाचं सैन्य. महात्मा गांधीजी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? लॉर्ड माउंटबॅटन यांनी बघा महात्मा गांधीजींना एका माणसाचं सैन्य अशी या ठिकाणी उपाधी दिली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक रक्तदान दिन 14 जूनला असतो बघा आपल्याकडे जागतिक रक्तदान दिन. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? बघा सर्वांचं योग्य उत्तर येत आहे का? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही बघा विनोबा भावे होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? मानव धर्म ही सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर बघा यांनी मानव धर्म सभा बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मी नास्तिक का आहे? मी नास्तिक का आहे या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? भगतसिंग यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय जनता पार्टी BJPची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? BJPची स्थापना केव्हा झाली होती? सन 1980 या वर्षी बघा BJPची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढे, सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? सूर्यमाला बघा सूर्यमालेमध्ये सर्वाधिक लांबचा ग्रह सर्वात लांब ग्रह कोणता आहे? बघा या ठिकाणी नेपच्यून बघा सूर्यमालेमध्ये सर्वाधिक लांबचा या ठिकाणी ग्रह आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचे वरिष्ठ सभागृह विचारले कोणत्या सभागृहाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.
सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण 6,000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.